दरम्यान संतोष देशमुखांच्या हत्येला 35 दिवस उलटलेले आहेत, मात्र अजूनही मस्साजोगचे ग्रामस्थ ती घटना विसरू शकलेले नाहीत. न्यायासाठी मस्साजोग वासियांचा लढा कायम आहे, पण हत्येनंतर निर्माण झालेली दहशत सुद्धा कमी व्हायचं नाव घेत नाहीये. पाहूया आमचे प्रतिनिधी गोविंद शेळकेंचा हा खास रिपोर्ट. मस्साजोग मागच्या 1 महिन्यापासून टेलिव्हिजन अथवा वेगवेगळ्या यूट्यूब्स प्रिंट मीडियावरती सगळ्यात गाजलेलं गाव हेच ते मस्साजोग. ज्या मस्साजोगची ओळख केवळ पोह्याचं मस्साजोग अशी होती. मात्र 1 महिना झाला संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर ह्या गावची ओळख बदलली. सातत्यानं 1 महिन्यापासून आम्ही बघतोय की या गावातील लहान मुलापासून अगदी अबालवृद्धापर्यंत सगळे वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. संतोष देशमुखची हत्या होऊन आता 35 दिवस पूर्ण झालेत, तरीसुद्धा ह्या बदललेल्या मस्साजोगमधली जी काही चर्चा आहे ती मात्र थांबायचं नाव घेत नाही. मस्साजोगची ओळख मला वाटतं पोह्याचं मस्साजोग होती, बरोबर आहे. आता काय, आता लोक कशी चर्चा करतात? मस्साजोगची ओळख आज एवढी दुःखद अवस्थेतून आहे की हे संतोष सरपंच हत्या झाल्यापासून ह्या गावाची एकदम बेचैनता झाल्यासारखी झाली आणि सरकार काय त्याची काळजी घ्यायला तयार नाही. त्याच्यामुळं आता गाव शेवटच्या भूमिकेवर आलेला आहे. पण रोष आहे लोकांमध्ये अगदी पहिल्यापेक्षा आता जास्त तीव्रतेचा रोष आहे. घाबरलेत लोक, घाबरलीत, खूप घाबरलीत. मकर संक्रांती सण आला जवळ आता तरी लोकांनी सण साजरे केला नाही. पूर्ण लोक घाबरलेले आहेत. भीती आहे. भीतीचं वातावरण आहे गावात. जरी बाहेर आला माणूस तरी गावावर काय परिणाम होईल ही गावाला जास्ती बसलेली. एक बी आरोपी बाहेर आला तर हे कराड जर आला तर ते तर काय वेगळंच होणार. भरपूर आरोप ही तर त्यांचे टोळ्या येतात त्यांच्या. टोळ्या हे सरनं पूर्ण टोळ्या त्यांना सरकारने ताब्यात घ्यावं. बाबा काय बदललं गावामध्ये? बदल काय, वाईट झाली परिस्थिती, चांगलं नाही झालं. पण गावाची ओळख त्यापूर्वी काय होती? शांत होती. हो, एकदम शांत होती पहिली. शांत होती, चांगला होता. ते सारखं होणार बी नाही आणि जाणार बी नव्हता. मूर्ती वेगळी होती, कधी कोणा दुखवलं नाही, काय नाही. गेलेले बी हात चांगले होते. कधी दुखवलं नाही. त्याने लहान थोराशी 18 पगड जातीला भाऊशी बापाशी म्हणलं लेकराला सुद्धा गोळी द्यायचा आलं की काय नाही. हो, काय न्याय होऊन त्याला फाशी झाली पण कराडला. हीच माझी अपेक्षा आहे, शेवटपर्यंत देवापाशी न्याय.
एक छोटंसं मसाजोग गाव, त्या गावामध्ये या घटनेचे परिणाम इतक्या वाईट पद्धतीने आज पाहायला मिळत आहेत की आजसुद्धा गावामध्ये दहशतीचं वातावरण आहे. लोकांना भीती वाटते की जे आरोपी खरं तर इतक्या क्रूरपणे एखाद्या व्यक्तीला मारू शकतात, ते जर सुटले तर मग आमचं काय होईल, आम्हालाही मारलं जाईल का. मागच्या काही दिवसापासून मसाजोगची ओळख बदलली आहे, मसाजोगचं वातावरण बदललं आहे आणि हे वातावरण भीतीचं आहे, हे वातावरण दहशतीचं आहे. माहीत नाही की पुढचे किती दिवस संतोष देशमुख यांच्या हत्येचा परिणाम या गावावर पाहायला मिळू शकतो. कॅमेरामॅन धनंजय दारुंटेसह गोविंद शेळके, ABP माझा, मसाजोग, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.